इथे वयस्कर एक होते, त्यांच्यासाठी जे त्यांना घर वगैरे नव्हतं, तर मी त्यांच्यासाठी चादर आणि थोडंसं जेवण आणलेलं होतं. आणि तर माझी अशी इच्छा होती की त्यांना आज द्यावं, पण आज ते आलेलेच नाही. तर परत कधीतरी येऊ आपण आणि परत कधीतरी त्यांना देऊ. खाली फक्त माझे काका आहेत, सिकंदर शंकर म्हात्रे. अच्छा, त्याने ग्रिलचे दरवाजे लिहिलेले. थँक्यू. दिवसभर कुठे होतात तुम्ही? दिवस कुठं? इथंच होतात. मी तुला हेच म्हणाल की हिंदी मराठी करण्यापेक्षा बाबा थोडं स्वतःकडे लक्ष दे, स्वतःचं करिअर बनव. मी पण माझं करिअर बनवत आहे, तर तू पण तुझं करिअर बनव. मी तुला हेच सांगेन. हेलो गाइस, तो कैसे हैं आप लोग? अभी जस्ट मेरा जो बाकी जो काम करता है वो ख़त्म हुआ है, तो आज थोड़ी सी मेरी तब्येत भी थोड़ी डाऊन है. और आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण मराठीमध्ये होणार आहे. बी रेडी, कारण की आज आपण जाणार आहोत भुवनेश्वरला. अगर आप भी भुवनेश्वर आओगे तो जब भी आप कार्लिकंड से आते हो तो आपको सीधा जो हमारा जो रेवस रोड है वो कनेक्ट करके नारंगी के मैप में आपको जैसे दिख जाएगा अभी कि नारंग कार्लिकंड से उतर के फिर आपको जो है नारंगी आके ऊपर के साइड पहाड़ की तरफ आना है. और अगर आप मांडवा मतलब जो बोट वाला जो रोड है उससे आते हो तो उस तरफ से आपको आना है. तो फिर चलो लेट्स गो, जाते हैं. घर से जो निकलता हूँ अभी. चलो लेट्स गो, मिलते हैं सीधा मंदिर के पास. पावसाळी कोण नसतो काय मित्रांनो. मंदिर बंद करण्याची वेळ झाली आहे, संध्याकाळचे किती वाजले? मंदिराचा वेळ काय बाबा? हे आहेत मंदिराचे पुजारी. बाबा आपलं नाव काय? माझं गंगाधर म्हात्रे. गंगाधर म्हात्रे. मी शिरवलीमधनं. शिरवली कोण आहे? गुरुनाथ धर्मनाथ माझे काका आहेत. हां, गुरुनाथचा पोरगा? हो. काय बोलतो? गुरुनाथ माझ्या वर्गात होता. ही वनिता आमची हां, काकी ना? हो. हां. अच्छा. मग घरी मित्रांनो, दर्शन जे आहे मी आत्ताच घेतलेलं आहे. 18 गाव समेत एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. असं माझ्या कानावर तर आलेलं होतं की मी असं रॅन्डम तर बोलत नाही, पण माझ्या कानावर एकदा आलेलं होतं. एअरपोर्ट होणार होता, पण हाच एरिया जो त्यांनी चूज केलेला होता त्या टायमाला. पण तेव्हा काय झालं की सर्व गावाकरांनी मिळून विरोध केला त्याचा, आणि इथे जे एअरपोर्ट झालं ना, माझ्या मते असं बोलतात की इथे न होता तो डायरेक्टली झाला पनवेलला, म्हणजे नवी मुंबईमध्ये आपल्या. तर चला, बाकी मंदिर खूप मोठं आहे, तर बाकीचं मंदिर पण मी आपल्याला दाखवतो. मित्रांनो, मी म्हणेल की मंदिर खूपच सुंदर आहे, मनापासून बोलतोय. याला 100 पैकी 100 देणार मी. मंदिराच्या व्ह्यूला, मंदिराचं जे त्यांनी आत्तापर्यंत जे आर्किटेक्ट केलेलं आहे, मी तर म्हणेल खूपच सुंदर आहे. आणि आपल्याला जर मन मोकळं करायचं असेल, जेव्हा पण अलिबागमध्ये याल, नारंगीमधून सरळ लेफ्ट घेऊन आपल्याला वर डोंगराच्या साईडने यायचं आहे. रोड मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवून देईल. सुरुवातीला जेव्हा माझा ब्लॉग स्टार्ट झाला असेल, आपण बघितलं असेल मॅप, तर खूपच सुंदर आहे मंदिर. मी तर म्हणेल की जेव्हा पण याल आपण संध्याकाळी या, कारण की संध्याकाळी मी बघतो खूप शांत असं वातावरण आहे आणि वारा खूप जास्त. पावसाळा आहे मला माहिती आहे, वारा आहे जो खूप जास्त सुटलेला आहे आणि खूप मस्त वाटतं मला. भक्तांसाठी खूप सुंदर असं केलेलं आहे मी म्हणेल भुवनेश्वर ट्रस्टने. इथे बघाल तुम्ही पाणी पिण्याची व्यवस्था पण आहे. यांनी मदत केली असेल, ज्यांचं नाव लिहिलं आहे सौजन्य म्हणून लिहिलेलं तर आहे.
पाणी येतोय की नाही बघू दे पहिला. हो येतोय, पाणी तर येतोय, पाणी तर येतोय. खूपच सुंदर. ग्लासला आपण जसं होतं तसं ठेवू. मंदिराच्या उजव्या बाजूला जे आहे खूप सुंदर असं तलाव आहे, दाखवतो मी आपल्याला. खूपच सुंदर आहे. दशक्रिया वगैरे इथे करायला येत. मी तर आलेलो नव्हतो अशा कधी कार्याला, पण ऐकून आहे मी फक्त. हे आहे मंदिराचं कार्यालय, जे आता सध्या बंद आहे कारण की टाइम होऊन गेलेला आहे, त्यामुळे मी बी बंद झालेलं असेल. 7 वाजून गेलेले आहेत. मंदिराचं टायमिंग जे 6:30 पर्यंत आहे. सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत असं मंदिराचं टायमिंग. आपण जेव्हा पण इथे याल मंदिराच्या, जेव्हा तुम्ही मागच्या बाजूला जाल, सुंदर असं त्याच्याशी मोठा असं पोहण्यासाठी तलाव आहे. आता सध्या तरी कोण तिथे पोहत नाही, तरी मी जातोय तिथे, आपल्याला ते दाखवतो. आणि तुम्ही पण जेव्हा याल नक्की तिथे जा. खूपच सुंदर असं व्ह्यू आहे आणि खूप सुंदर असं ही जागा आहे त्यामध्ये. मित्रांनो, आपण जे मी आल्यापासून माझ्या आता ती पिशवी बघितली असेल. पिशवी मी याच्या अगोदर 1 दिवस अगोदर आलेलो होतो. तिथे वयस्कर एक होते, त्यांच्यासाठी जे त्यांना घर वगैरे नव्हतं, तर मी त्यांच्यासाठी चादर आणि थोडंसं जेवण आणलेलं होतं आणि थोडे काही पैसे आणलेले होते. तर माझी अशी इच्छा होती की त्यांना आज द्यावं, पण आज ते आलेलेच नाही. तर परत काहीतरी येऊ आपण आणि परत काहीतरी त्यांना. माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही जाल तर मी एक असं डोनेशन ग्रुप चालवतो, म्हणजे माझ्याच तर्फे. तर येणारे जेव्हा आपलं हे चॅनल मोठं होईल किंवा माझे बाकीचे चॅनल्स आहेत ते जर रन झाले, त्याचं जे थोडं रेव्हेन्यू असेल तर हे आपल्याला त्यांनाच द्यायचं आहे. तर मी म्हणेल की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण इथे बघाल तर मंदिराचे ट्रस्टचे जे दानशूर आहेत, म्हणजे जे दानवीर होते, त्यांची ते लिस्ट त्याने असेल नावं त्यांचे गावाप्रमाणे दिलेले आहेत. तर मला माझ्या गावाचं बघायचं आहे. तर माझ्या गावाचं आहे इथे शिरवली. तर यांना जास्त जणांना मी ओळखत नाही. इथे खाली फक्त माझे काका आहेत, सिकंदर शंकर म्हात्रे. अच्छा, त्याने ग्रिलचे दरवाजे दिलेले आहेत. थँक्यू. आपणही नक्की देऊ. आणि हे जे आहे 29 मे 2014 माझं रजिस्टर तेव्हा झालेलं आहे. आणि त्याच्या 19 म्हणजे हे जे पुढचं आहे 2019च्या पुढचं आहे, म्हणजे 2019च्या पुढच्या यांची नावं आहे तिथे. ठीक आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. मंदिरासाठी खूप जणांनी जे बघतोय मी जास्त अमाऊंटमध्ये दान केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर बघाल तर तुम्ही असं, मला तरी खूपच मोठं झाड वाटते. खूपच मोठं झाड आहे, वडाचं झाड आहे आणि खूप सुंदर आहे, पण खूप मोठं आहे सिरियसली. आणि जेव्हा आपण मंदिराच्या बाहेरून याल तेव्हा इथून सरळ वर या डोंगराच्या दिशेने जायचं. आणि असं आहे की या डोंगराच्याच पाठी आहे कंकेश्वर. ठीक आहे, तर इथून आपल्याला ती जी चढण आहे ती चढत तलावाच्या दिशेने जायचं. चला तर आपण जाऊया. संध्याकाळ झालेली आहे, 7:15 झालेले आहे. पाऊस बरं आहे की पाऊस नाही पडत आहे. आता आंघोळ असते मला, तरी पण आपण ब्लॉग बनवलाच असता बाबा. हे आहे ते डोंगर आणि इथून आपल्याला सरळ वर चालत जायचं आहे. पुढे झालं गाडी घेऊन आलो, गाडी घेऊन नसतं आलं असतं आपल्याला. आणि तो खूप सुंदर सुंदर घरं बांधलेली आहेत. मला असं वाटत नाही तर राहतंय कोणाला तरी, कोणीच दिसत नाही. घरं बघाल तर क्लास. चला तर आता आपण निघूया. मंदिरामध्ये जातो मी पहिला. आपले मी जे त्या बाबांसाठी आणलेलं होतं ते आता चपाती म्हणजे जेवण आहे तो कुत्र्याला कोणाला देतो मी, आणि बाकीचं घेऊन जातो. नंतर काहीतरी येऊन त्यांना देऊ आपण. याल किंवा जा आरामात जा बाबा. रोड खूप डेंजर. गाडी बघा, गाडी कशी आपली मस्त वाटते. या गाडीने मला खूप साथ दिलं. आत्ताच घेतलं आहे मी, तरी खूप साथ दिली मला गाडीने. त्यामध्ये मी आणलेले सादर थोडंसं जेवण, काही
पैसे डायरेक्टली देणार. त्या माईकचा बॉक्स आहे, त्यामध्ये टाकून लगेच तो ॲक्टिव्ह होतं. जसं आपले ब्लूटूथचे इयरबड्स जसे असतात त्याचप्रमाणे. तर मी म्हणेल की मंदिर हे खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडतं. मला जेव्हाही पीस पाहिजे असेल, म्हणजे जेव्हा शांतता पाहिजे असेल, तर मी नेहमीच इथे येतो. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की जेव्हा पण आपण अलिबागमध्ये याल तर नक्की या मंदिरामध्ये या. खूपच सुंदर मंदिर आहे. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये पण की हिंदी आहेस की मराठी आहे म्हणून, तर मी तुम्हाला पहिला सांगेल की हिंदी मराठी मी खेळत बसत नाही. मी भारतीय आहे, मी सर्व भाषा आहे, मी बाकीच्या लँग्वेज पण शिकायला जातो. तर हिंदी आणि मराठी तू काय घेऊन बसलेलं आहेस. मी तुला हेच म्हणाल की हिंदी मराठी करण्यापेक्षा बाबा थोडं स्वतःकडे लक्ष दे, स्वतःचं करिअर बनव. मी पण माझं करिअर बनवत आहे, तर तू पण तुझं करिअर बनव. मी तुला हेच सांगेन. आणि हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं आहे, कसं वाटलं ब्लॉग. भुवनेश्वर म्हणजे खूप देवस्थान आहे जे बनवायचं असतं. ते अजून पण 3 चॅनल्स आहेत. आणि शॉर्ट्स ते सर्व इन्क्लूड, परत इन्स्टॉल टाका, असं म्हणजे पूर्णच जे काम आहे. असं नाही की डायरेक्ट आपण बाकीचे जे जसं करतो की डायरेक्ट अपलोड करत, असं नाही. त्याला प्रॉपर एक स्ट्रॅटर्जी आहे, त्यानुसार करावं लागतं. तर सोपं गेम नाही आहे. मलाही माहिती खूप कठीण आहे. मी दिवसातून 5 तास माझ्यामध्ये तरी मी झोपत असेल, कारण की कामच एवढं आहे. मला माहिती आहे मी माझे स्टार्टिंग फेज आहे, तर मला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे या फेजला. ठीक आहे, तर मी तेच करतो आहे. आणि मी तुम्हालाही म्हणेल की मलाही सपोर्ट करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे माझे चॅनल्स आहेत त्यांनाही सपोर्ट करा. जे मी बोललेलं होते बाबा ते आलेले आहेत. त्यांना जे आणलेलं आहे आपण देऊया बाईला. दिवसभर कुठे होतात तुम्ही? दिवस कुठं? इथंच होतात. मी कधीपासून आलो, मला दिसलात नाही ते. अच्छा, ठीक आहे, काही नाही. चला मित्रांनो, बाबांना जे द्यायचं होतं मी दिलेलं आहे. स्टार्टिंग स्टेज आहे, तर मी जे आहे स्वतःला अपग्रेड करतो आहे. सकाळी उठून माझं थोडं नॉलेज गेन करणं असं वगैरे सर्व शेड्यूल असतो. तर त्याचप्रमाणे मी चालतो आहे. निघूया आता घरी. या ब्लॉगचं एंड जे आहे मी इथेच करतो. थँक्यू सो मच. विश यू वेल्थ. कीप सपोर्टिंग.